ओम नमो नर्मदाय. अध्याय 84. कपितीर्थ रामेश्वर लक्ष्मणेश्वर कुंभेश्वर महात्म्य वर्णन. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड्य म्हणाले, इथे कैलास पर्वतावर भक्तिपूर्वक विचारणाऱ्या स्कंदाला श्री शिवशंकराद्वारा सांगितलेला हा प्राचीन इतिहास कथन करतो. भगवान शिवशंकर म्हणाले, हे स्कंद, हे कार्तिकेय, पूर्वी त्रेतायुगात श्रीरामाने रावणाला मारले त्यावेळी 14 करोड ब्रह्मराक्षस मारले गेलेत. ते मारले गेल्यावर देवांच्या रक्षणार्थ हे प्रिय पुत्र त्यावेळी त्रैलोक्यात अति आनंद झाला. त्यानंतर सीतेला प्राप्त केल्यावर श्रेष्ठ वानरासह श्रीराम अयोध्यात आले. श्रीरामाचे भरताने पूजन केले. भरताने ते राज्य श्रीरामाला सहर्ष सोपावले. जेव्हा निष्कपट राज्याचे श्रीराम उत्तम शासन करत होते, तेव्हा एकदा काही कार्यासाठी श्री हनुमान कैलास पर्वतावर गेले. त्यावेळी द्वारपाल नंदीने श्री हनुमानास पापविनाशक श्री शंकराची भेट घेऊ दिली नाही. श्री हनुमानाने नंदीश्वराला विचारले, मी असे काय पाप केले की त्यामुळे गौरीसहित श्री शिवशंकराचे दर्शन घेऊ शकत नाही. तेव्हा नंदीश्वराने सांगितले, हे वानरश्रेष्ठ, जरी तुम्ही देवांसाठी अवतार घेतला तरी कारण काही असो, पाप भोगण्यानेच शांत होते. श्री हनुमानाने विचारले, श्री नंदीश्वर, देवकार्य सिद्ध करण्यास मी काय पाप केले आहे? ब्राह्मण व यज्ञागाचा विनाश करणाऱ्या दुष्ट राक्षसांनाच मी मारले आहे. अशा प्रकारे नंदीश्वर श्री हनुमान यांच्यातील संभाषणाने कुतूहल वाटून द्वाराच्या आतून दत्त दृष्टीने श्री शंकराने निज अंशयुक्त तीव्र तपस्वी कपिलेश्वराला पुन्हा समोर उपस्थित पाहून म्हटले, हे वानरश्रेष्ठ, गंगा, गया, श्री नर्मदा, यमुना या सर्व नद्या सर्व पापनाश करणाऱ्या आहेत. हे हनुमान, तू त्यात विधिवत स्नान कर. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर परम पवित्र सोमनाथाजवळ एक तीर्थ स्थित आहे. तू तिथे जा. तिथे स्नान केल्यावर तुझे पाप नष्ट होईल. तू माझ्या आज्ञेने तिथे जा. तेव्हा श्री हनुमान श्री शंकराच्या आज्ञेने त्वरित वेगाने उडी मारून श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर तीव्र नाद करत पोहोचले. तिथे त्यांनी महाउग्र तप केले. युधिष्ठिर तप करत त्या श्री हनुमानाने राक्षसाच्या वधामुळे निर्माण झालेले पाप श्री सदाशिवांच्या अनुग्रहाने काही काळानंतर नष्ट झाले. त्यानंतर श्री महादेव देवांसह त्या तीर्थावर पोहोचले. हनुमंताला आलिंगन देऊन वर दिला, आजपासून हे तीर्थ निसंशय तुझे असेल. त्यावेळेपासून तिथं कपितीर्थ निर्माण झाले. भगवान शिवशंकर तिथं स्थित झाले. तेव्हा हत्येमुळे झालेले सर्व पाप हरण करणारे हनुमंतेश्वर तीर्थ प्रसिद्ध झाले. त्या तीर्थात स्नान करून जो शिवलिंगाची भक्तिपूर्वक पूजा करतो, श्री शंकराच्या वचनानुसार त्याचे सर्व पाप नष्ट होते. तिथे अस्थि विलीन होतात. पिंडदानाने अक्षय गती मिळते. तिथे जे काही क्रियाकर्म करतात ते करोडपट होते. कालांतराने श्री हनुमान श्रीरामाच्या दर्शनार्थ अयोध्याला गेले. कुशल प्रश्नानंतर निज स्वरूपाने निवेदन केले. श्रीराम म्हणाले, हे पवनतने, देवकार्य व माझे कार्य केल्याने तुला प्रायश्चित करावे लागले, तर मी सुद्धा पापी झालो ना. मी सुद्धा निश्चितच तप करेन. तेव्हा श्रीरेवाच्या दक्षिण तटावर येऊन श्रीरामाने तप केले. ज्योतिषमतीपुरीत राहून लक्ष्मणानेही त्यांच्या आज्ञेने श्री नर्मदात स्नान करून श्रीरामाची सेवा केली. तेव्हा जिथे निवास करून महाबुद्धिमान वीर राम लक्ष्मणाने सत्य व तपाच्या प्रभावाने श्री नर्मदा तटावर 2 शिवलिंगाची स्थापना केली. शिवलिंग स्थापित करून श्रीराम लक्ष्मण दोघेही पापरहित झाले. त्यानंतर पुण्यात्मा मुनीश्वरांसह देवांच्या अग्रणी श्री महेश्वराने त्या तीर्थात निजकला विमुक्त करून श्रीराम लक्ष्मणांना वर दिला.
तेव्हा मुनींनी सर्व तीर्थांचे घड्यात ठेवलेले जल तिथे टाकले. ते सर्वत्र एकत्र होऊन लिंग कला कुंभ झाले. तेच ते कुंभेश्वर नावाने प्रसिद्ध होऊन सर्व देवगणांनी पूजित झाले. श्रीरामानेही देवांनी सेवित त्या शिवलिंगाची पूजा केली. तेव्हा भगवान शंकराने श्रीरामाच्या कीर्तीच्या वर्धनार्थ वर दिला. अशा प्रकारे 24व्या वर्षात श्रीराम निष्पाप प्रभाव प्रत केले. शनिदेव कन्या राशीत आले असताना गुरूंचे साह्य असेल तर ती देवयात्रा होते, असे देवांनी अति आनंदाने म्हटले आहे. ज्या प्रकारे गोदावरी तीर्थात सर्व तीर्थात फल प्राप्त होते, त्या प्रकारे श्री नर्मदा स्नान व शिवलिंग दर्शनाने मनुष्याला सर्व तीर्थांचे फल मिळते. जे श्री नर्मदाच्या तटावर कुंभेश्वराजवळ राहून पितृगणांचे श्राद्ध करतात, हे स्कंद तू त्याचे फल ऐक. सर्व देहधारींच्या शरीरात जितके रोमछिद्र असतात, तितक्या वर्षाच्या प्रमाणानुसार पितरांना अक्षय गती प्राप्त होते. पृथ्वीवर जितके देव व तितकी तीर्थे आहेत, मनुष्याला या 3 शिवलिंगाच्या दर्शनाने त्या सर्वांचे दर्शन स्नानाचे फल प्राप्त होते. निपुत्रिकाला पुत्र व निर्धनाला धन प्राप्त होते. तसेच रोगी रोगयुक्त होतो, याबाबत यत्किंचितही संशय नाही. गुरु सिंह राशीत आल्यावर जे स्नानादी फल प्राप्त होते, कुंभेश्वराजवळ स्नान आदीने त्यांच्या 12 पट फल प्राप्त होते. श्री नर्मदा तटावर कुंभेश्वर उमापतीला जे जाणतात पण दर्शन करत नाही, त्याचा जन्म निरर्थक आहे. ज्या प्रकारे 24व्या वर्षी मुनींची आज्ञा व गोदावरीची आज्ञा फलदायिनी आहे, त्या प्रकारे तीर्थ फलदायी आहे, असे देवांचे वचन आहे. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत, तोपर्यंत श्री नर्मदाच्या तटावर कुंभेश्वर समीप केलेले दान अक्षय आहे. योग्य चतुर पुरुषांनी तिथे महादान करावे. तिथे आचार्य गोदान तसेच सोन्या चांदीच्या दानाची प्रशंसा करतात. ज्या श्री नर्मदेच्या केवळ स्मरणाने पापराशी नष्ट होतात. हे स्कंद मूर्ख, त्या पुन्हा स्नानही केले तर त्या फलाबद्दल काय सांगावे. तेथील स्नान ब्रह्महत्येचे पातकही नष्ट करते. युधिष्ठिर, त्या तीर्थात जो स्नान करून श्राद्ध करतो, तो 101 कुळांचा उद्धार करतो, असे श्री शंकराने स्वतः सांगितले आहे. समुद्र व सरोवरापर्यंत जे कोणते तीर्थ आहे, ते शिवलिंग पूजनाच्या 1/16 बरोबरी करत नाही. अशा प्रकारे या तीर्थाचे उत्तम नामकरण झाल्यावर, श्रीराम लक्ष्मणाला वर दिल्यावर, श्री विष्णू श्री शंकर आदी देव व स्वस्थानी गेलेत. लक्ष्मणाचे अग्रज श्रीराम श्री नर्मदा जलाने निष्पाप होऊन त्या तीर्थाला वर देऊन परत अयोध्येत प्रविष्ट झालेत. त्यानंतर सुवर्णसीता बनवून मुनी व देवतांना श्री नर्मदा जलाने निष्पाप होऊन त्या तीर्थाला अयोध्येत प्रविष्ट झालेत. त्यानंतर सुवर्णसीता बनवून मुनी व देवतांना तसेच अन्य लोकांना निज बंधुबांधवांसह बोलून श्रीरामाने यज्ञ केला. पूर्वी त्रेतायुगात ते तीर्थ स्कंद नावाने प्रसिद्ध होते. म्हणून लोकांनी नियमानुसार त्या शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. महापापाहून उत्पन्न झालेले पाप तोपर्यंत शरीरात असते, जोपर्यंत देवसेवित त्या तीर्थाचे दर्शन होत नाही. अन्य मोह सोडून सर्व तीर्थांच्या फलप्राप्तीकरता कुंभेश्वर तीर्थाची यात्रा आदरपूर्वक करावी. हे मार्कंडेय, असे मार्कंडेय ऋषींनी सांगितले. श्री शंकराच्या मुखाद्वारे हे वचन ऐकून स्वामी कार्तिकेयने आदरपूर्वक पित्यांच्या दोन्ही चरण कमलांना प्रणाम करून श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर जाऊन कपितीर्थ, रामेश्वर, कुंभेश्वर आदी शिवाचे दर्शन केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपितीर्थ, रामेश्वर, लक्ष्मणेश्वर, कुंभेश्वर महात्म्य वर्णन नावाचा 84वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.